इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकरण 15 सजीवांमधील जीवन प्रक्रिया आणि व्हिडिओ नंबर 15.6 श्री कुमार सर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण चेतापेशी, चेता नियंत्रणाची क्रिया, जे पेशी हे सजीवांचं मूलभूत एकक आहे, तर रचनात्मक आणि कार्यात्मक एकक होय. मग आता शरीराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संदेश वहनाचं विशिष्ट कार्य विशिष्ट प्रकारच्या पेशी करत असतात. त्या पेशींना चेतापेशी असे म्हणतात. आणि हे व्हिडिओ नंबर म्हणजेच 15.5 बघितलं. आणि आता चेतापेशी ही झाली चेतापेशीची व्याख्या. म्हणजे संदेशाचे वहन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करणे. मग त्या ठिकाणी वृक्षिका, अक्षतंतू हे भाग बघितला. त्यानंतर त्या ठिकाणी असणारं केंद्रक, त्याची आकृती परीक्षेला विचारतात. आता चेतापेशीचे प्रकार कोणकोणते, तर चेतापेशीचे जे प्रकार आहेत ते प्रकार त्यांच्या कार्यानुसार त्यांचे 3 प्रकारे वर्गीकरण करतात. चेतापेशींचे प्रकार कार्यानुसार 3 प्रकार. हे 3 प्रकार कोणकोणते आहेत. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे संवेदी चेतापेशी. संवेदी चेतापेशी म्हणजेच सेन्सरी न्यूरॉन्स. सेकंड, दुसरं जे आहे प्रेरक चेतापेशी, प्रेरक. आणि तिसऱ्या प्रकारचे सहयोगी चेतापेशी. असे त्या चेतापेशींचे त्यांच्या कार्यानुसार 3 वर्गीकरण करता येते. मग आता हे प्रत्येकाचे कार्य कोणकोणते आहेत, त्यांना संवेदी चेतापेशी असं का म्हटलेलं आहे, तर संवेदी चेतापेशी आवेगाचे वहन ज्ञानेंद्रियांमार्फत मेंदू आणि मेरुरज्जूकडे करतात. मेंदू आणि मेरुरज्जूकडे, मेंदू आणि मेरुरज्जू यांच्याकडे करतात. म्हणजेच यांना संवेदी असे म्हणतात. आता ह्या ठिकाणी ज्ञानेंद्रिय इथे एक प्रश्न विचारला जातो, सजीवांची ज्ञानेंद्रिय कोणती आणि त्यांचे कार्य काय आहे. आता ज्ञानेंद्रिय, सजीवांची ज्ञानेंद्रिय महत्त्वाची आहे ती म्हणजे 5. 1 नाक, 2 जीभ, 3 कान, 4 त्वचा आणि 5 डोळे. असे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आणि प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. नाकाचं कार्य जे आहे ते वास घेणे. नंतर डोळ्यांचं कार्य आहे बघणे. कानांचं कार्य आहे चांगल्या प्रकारचं ऐकणे. नंतर जिभेचं कार्य आहे चव घेणे. आणि त्वचेचं कार्य आहे स्पर्शाने ज्ञान होणे. म्हणजे अशा प्रकारचे हे ज्ञानेंद्रियांवरती विचारला जाणारा प्रश्न आहे. यानंतर आणखी एक दुसरा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो. सांगा भाऊ, रुचिग्राही व ग्रंथग्राही चेता कुठे आढळतात. सांगा बघू. तर याचं उत्तर लक्षात घ्या. रुचिग्राही ज्या ग्रंथी असतात ते जिभेच्या खाली आपल्याला आढळून येतात. आणि गंधग्राही ज्या चेता आपल्याला आढळतात त्या प्रामुख्याने नाकामध्ये आपल्याला आढळून येत असतात. म्हणजे हा इथपर्यंतचा भाग सर्वांना माझ्या माहितीचा संबंध असेल. म्हणजेच मग आता ह्यातले जे चेतापेशीचा पहिला जो प्रकार आहे संवेदी चेतापेशी, त्याला सेन्सर नर्वस असे म्हटलं, की ज्यामध्ये आपण ज्ञानेंद्रियाचा विचार केला. ते काय करत असतात, संवेदी चेतापेशी आवेगाचे वहन ज्ञानेंद्रियांकडून मेंदू आणि मेरुरज्जूकडे पाठवणे, म्हणून त्यांना म्हटलं आहे संवेदी चेतापेशी. आता नंबर 2चे जे चेतापेशी आहेत त्या म्हणजे प्रेरक चेतापेशी. बघा, प्रेरक चेतापेशी आवेगाचे वहन ह्या मेंदू व मेरुरज्जूकडून स्नायू किंवा ग्रंथीसारख्या प्रेरकांकडे स्नायूंकडे पाठवतात. स्नायूंकडे म्हणजे कोणाकडून, मेंदूकडून स्नायूंकडे, की जे प्रेरक अवयवांकडे करतात. आणि तिसरं सहयोगी चेतापेशी. सहयोगी चेतापेशी चेतासंस्थेच्या एकात्मिकतेचे संकलनात्मक कार्य करत असते. म्हणजेच एकात्मिकतेचे संकलनात्मक एकात्मिकतेचे हे संकलनात्मक म्हणजे एकत्रित माहिती जमा करतात.
असं सहयोगी चेतापेशी आहे आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. ओके. आधी विचारलेली चेतापेशी व्याख्या लिहायची आहे आणि पेशीचे प्रकार कार्यानुसार 3 आहेत. हे तिघं त्या ठिकाणी नावं लिहायची आणि याचं संवेदी चेतापेशी आवेगाचं वहन कोणाकडे करतं? मेंदूकडून मेरुरज्जूकडे आणि प्रेरक चेतापेशी मेंदू आणि मेरुरज्जू यांच्याकडून ते विशिष्ट प्रकारच्या स्नायूंकडे प्रेरक अवयवांकडे पाठवतात. सहयोगी चेतापेशी सर्वात महत्त्वाचं एकात्मिकतेचे संकलात्मक कार्य करत असतात. असं या ठिकाणी हा झालेला भाग कार्य करतात. यानंतर पुढचा जो भाग आहे मग आता प्रत्यक्ष सुरू होते मानवी चेतासंस्था. मानवी चेतासंस्थेचे 3 भागात विभागणे होते. मानवी चेतासंस्था संस्था 3 भागात विभागली जाते. मग हे 3 भाग कोणकोणते आहेत? पहिला जो भाग आहे मध्यवर्ती चेतासंस्था. नंबर 2 परिघीय चेतासंस्था. आणि नंबर 3 स्वायत्त चेतासंस्था. म्हणजे मानवी शरीरामध्ये चेतासंस्था ही 3 भागात विभागली जाते. एक मध्यवर्ती, त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात सेंट्रल नर्वस सिस्टीम, म्हणजेच सेंट्रल नर्वस सिस्टम. थोडक्यात त्याला म्हणतात CNS सिस्टम. दुसरे आहे PNS सिस्टम. PNS म्हणजेच पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टम. आणि थर्ड ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम म्हणजेच ANS ॲटोनॉमिक नर्वस सिस्टम. म्हणजे अशा मानवी चेतासंस्थेच्या 3 प्रकारांमध्ये विभागणी झालेली आहे. मग यातल्या पहिला आपण विचार करणार आहोत तो म्हणजे मध्यवर्ती चेतासंस्था. नंबर 1 मध्यवर्ती चेतासंस्था. मग यात सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो मध्यवर्ती चेतासंस्था मेंदू आणि मेरुरज्जू यांचा बनलेला असतो. मेरू आणि मज्जारज्जू. मेरू आणि मज्जारज्जू. मेंदू आणि मेरुरज्जू यांचा हा भाग बनलेला असतो. मग यात मेंदू आणि मेरुरज्जू हे दोघं महत्त्वाचे असणारे भाग होय. मेंदू हा आपल्या डोक्याची जी कोटी आहे त्या कोटीमध्ये अतिशय सुरक्षित असतो. त्याचं संरक्षण असतं. मेंदूची रचना अतिशय नाजूक परंतु अतिशय विकसित असते. मेंदू हा चेतासंस्थेचा प्रमुख असा नियंत्रण करणारा भाग असून डोक्याच्या कवटीमध्ये कर्परमध्ये तो संरक्षित असतो. मेरुरज्जूला म्हणजे तो कशेरुस्तंभ म्हणजेच पाठीच्या कण्यामध्ये संरक्षण मिळतं. नाजूक मध्यवर्ती चेतासंस्था व त्यावरील अस्थि म्हणजे हाडे यांच्या दरम्यानच्या पोकळीत संरक्षण करणारी मस्तिष्क आवरणे म्हणजे मेनिंगेस असतात. मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क निलये म्हणजे व्हर्टिकल्स तर मेरुरज्जूमधील लांब पोकळीला मध्यनाल म्हणतात. रिकाम्या जागेसाठी हा विचारला प्रश्न. मस्तिके निलय, मध्यनाल आणि मस्तिष्क आवरणामधील पोकळ्यामध्ये प्रमस्तिष्क मेरुद्रव असतो. हा द्रव मध्यवर्ती चेतासंस्थेस पोषक द्रव्ये पुरवतो तसेच
आघातापासून तिचे संरक्षण करण्याचे काम त्या ठिकाणी करत असतो. इथे एक मानवी चेतासंस्थेचा विचार करण्यात आलेला आहे. मग ह्या मानवी चेतासंस्थेमध्ये आपल्याला जाणवणारे भाग कोणकोणते आहेत? तर इथे बघा, हा या ठिकाणी असताना मानवाचा मेंदू असतो. त्याला CNS सेंट्रल नर्वस सिस्टम ही कनेक्टेड असते. आणि दुसरी परिघीय चेतासंस्था, इथून PNS त्याला संबोधले गेलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची ही चेतासंस्था आपल्या शरीरामध्ये कार्यरत करत असते. मग आता सर्वात महत्त्वाचा हा भाग जो आहे तो म्हणजे मेंदूचा. आपल्या सर्वांना माहिती आहे की मानवी मेंदू हा डोक्याच्या कोटीमध्ये अतिशय सुरक्षित त्या ठिकाणी असतो. त्याला इजा होणार नाही याची काळजी घेतली जाते. मग आपल्या प्रौढ व्यक्तीच्या मध्ये मानवी मेंदूचं वजन किती असते? तर प्रौढ व्यक्ती जो असेल त्या प्रौढ व्यक्तीचं मानवी मेंदूचं वजन असतं जवळजवळ 1300 ते 1400 ग्रॅम आपल्याला आढळून येते. म्हणजे साधारणतः 1300 ते 1400 ग्रॅम इतकं त्याचं वजन असतं. मग याला मानवी मेंदू हा दोन भागाचा बनला असतो, एक डावी बाजू आणि एक उजवी बाजू. डाव्या बाजूचा मेंदू जो हा उजव्या बाजूकडील मेंदूचं नियंत्रण करत असतो आणि उजव्या बाजूकडचा मेंदू हा डाव्या बाजूकडील भागांचं नियंत्रणाचं काम करतो. पण डावी बाजूमध्ये असणारा जो मेंदू आहे त्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? विचार करणे, तार्किक विचार, नंतर संभाषण कौशल्य, हे डाव्या बाजूच्या मेंदूचं कार्य होय. तर उजव्या बाजूचं मेंदूचं कार्य आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल? तर कलात्मक नियंत्रित करण्याचं काम ही उजवी बाजू आपली करत असते. मग येथे आढळणाऱ्या ज्या बाबी आहेत त्यांचा विचार जर केला तर काय जाणवते? तर बघा, हा मानवी मेंदूच्या 3 भागांनी बनलेला आहे. ह्या बाह्य जो भाग आहे तो बाह्य भाग म्हणजे कवटी होय, त्याच्या आतमध्ये असणारा एक भाग आणि त्याच्या हे असे 1, 2, 3 असे वेगळे भाग आणि सर्वात महत्त्वाचा हा मेरुरज्जू आहे. काय इथे याचे 3 भाग पडलेले मानवी मेंदूचे. एक प्रमस्तिष्क, म्हणजे हा जो भाग या ठिकाणी दाखवलेला आहे या ठिकाणी पिवळसर रंगाचा थोडासा, हा प्रमस्तिष्काचा भाग होय, म्हणजे कपाळापासून पुढे. नंतर दुसरा जो भाग आहे याच्या खाली या मेंदू जसा हा पूर्ण भाग मेंदूचा आला, या ठिकाणी असं डोक्याची कवटी हा अनुमस्तिष्क आहे. आणि तिसरा जो आहे मस्तिष्कपुच्छ पानासारखी त्या ठिकाणी रचना आढळते. म्हणजेच इथे जर आपण विचार केला, मग पहिला जो भाग आहे मानवी मेंदूचा प्रमस्तिष्क, दुसरा अनुमस्तिष्क आणि तिसरा मस्तिष्कपुच्छ. मग या प्रमस्तिष्काचा पहिला भाग जो आहे प्रमस्तिष्क घड्या, बघा अशा वल्या त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. त्यामुळे आपलं संभाषण कौशल्य, लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी बाबी या ठिकाणी घडतात. म्हणजे अशा प्रकारची मेंदूची रचना आपल्याला आढळून येते. मग या मेंदूच्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत. त्या घडामोडी कोणकोणत्या आहेत त्याचा आपण जरा अभ्यास करूया. इथे बघा की इथं म्हटलेलं आहे की प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम इतके असून ते सुमारे 100 अब्ज चेतापेशींनी बनलेला असतो. आपल्या मेंदूची डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस, तर मेंदूची उजवी बाजू शरीराच्या डाव्या बाजूस नियंत्रित करते. बघा, मेंदूच्या डाव्या बाजूचे कार्य विश्लेषणात्मक विचार, तार्किक विचार, भाषा, शास्त्र आणि गणित. तर मेंदू उजव्या बाजूची कार्य सर्वांगीण विकास, प्रतिभात्मक विचार, नवनिर्मिती आणि कला व संगीत यांचा हा या ठिकाणी विचार करण्यात येत असतो. की मगाशी म्हटलं की येथे प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून तो 2 प्रमस्तिष्क गोलार्धांचा बनलेला असतो. हे गोलार्ध टणक तंतू आणि चेतामार्ग यांनी एकमेकांना जोडलेले असतात. मेंदूचा 2/3 एवढा भाग प्रमस्तिष्काने व्यापलेला असतो. म्हणजे 3 भागापैकी 2 भाग हा मेंदूंनी प्रमस्तिष्क भागांनी आपल्याला आढळतो. म्हणून याला मोठा मेंदू असे संबोधतात. म्हणजे प्रमस्तिष्काला मोठा मेंदूसुद्धा संबोधतात. प्रमस्तिष्काच्या बाहेर पृष्ठभाग हा अनियमित वळ्या आणि खाचा यांनी बनलेला असतो. त्याला संवलन असे म्हणतात. त्यामुळे प्रमस्तिष्काच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते आणि चेतापेशींसाठी भरपूर जागा मिळते. म्हणजे ह्या ठिकाणी असे प्रवलन त्याला संवलन असे संबोधले जाते. दुसरा भाग जो आहे अनुमस्तिष्क, त्यालाच नाव आहे अनुमस्तिष्क सेरिबेलम. हा मेंदूचा छोटा भाग असून कर्करोगच्या कवटीच्या बाजूस तर प्रमस्तिष्काच्या खालील बाजूस असतो. हा अनुमस्तिष्क होय, कर्करोग. आणि याच्या पृष्ठभागावर वळ्यांऐवजी उंचवटे आणि खळगे या स्वरूपात आढळतात. इथे उंचवटे आणि खळगे आपल्याला आढळून येतात. म्हणजे अशा प्रकारचा हा भाग अनुमस्तिष्क. आणि तिसरा आहे प्रमस्तिष्कपुच्छ. हा मेंदूचा सर्वात शेवटचा आणि पुच्छ बाजूस भाग असून याच्या वरील बाजूस 2 त्रिकोणाकृती उंच वाट्यांसारख्या संरचना असतात.
म्हणजे इथे हा त्रिकोणाकृती असणारा भाग, जो उंचवटीचा भाग, त्यालाच मस्तिष्कपुच्छ, त्याला पिरॅमिड असे म्हणतात. म्हणजे उंचवटी त्रिकोणासारखा असतो म्हणून त्याला पिरॅमिड असे म्हणतात. आणि याच्या पश्चभागाचे पुढे मेरुरज्जूत रूपांतर होते आणि हा पश्चमागचा जो भाग आहे त्याचा मेरुरज्जूमध्ये रूपांतर होत असते. आता मेरुरज्जू हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग असून तो कशेरू स्तंभामध्ये स्थिर असतो. तो काहीसा जाडसर असून तो पुढे निमुळता होत जातो. त्याच्या शेवटी तंतुमय धागासारखा भाग असतो, त्याला अंत्यतंतू असे संबोधले जाते. म्हणजे हा मेंदू, अनुमस्तिष्क, मस्तिष्कपुच्छ, हा कशेरुस्तंभ, म्हणजे यामध्ये मेरुरज्जू असतो सुरळीत एक मणीसारखं, जसे मणे असतात त्यामध्ये दोरा ओला जातो त्याप्रमाणे हा मेरुरज्जू आतमध्ये असतो. या पाठीच्या कण्यामध्ये असणारा भाग हा मेरुरज्जूचा भाग असतो. आणि हा मेरुरज्जू नेमका कसा असतो तर ह्या ठिकाणी त्या असणाऱ्या चेता या ठिकाणी हा बघा असा एक भाग दाखवलेला आहे, त्यालाच मध्यनाळ असे संबोधले जात असते. म्हणजे मेरुरज्जूची रचना. आणि आपण बघितलं की बरेचदा मद्यपान केलेल्या व्यक्तीचा तोल जाताना पाहिलं असेल, शारीरिक आणि शरीरात अधिक प्रमाणात अल्कोहोल गेल्यास शरीरातील नियंत्रण हरवते. असे का होते तर लहान मेंदूचे कार्य तोल सांभाळण्याचं कार्य होय. मग मेंदूचे भागाचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. कोणकोणते कार्य आहेत तर प्रमस्तिष्क, मेंदू ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण, मनाची एकाग्रता, नियोजन, निर्णय क्षमता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता आणि बुद्धिविषयक प्रक्रिया. अनुमस्तिकाचं कार्य कोणतं? ऐच्छिक हालचालीमध्ये सुसूत्रता आणणे आणि शरीराचा तोल सांभाळणे. मग असे विचारलेला गेलेला प्रश्न की शरीरात अधिक प्रमाणात अल्कोहोल गेल्यास काय होते तर शरीराचा तोल सांभाळला जात नाही, तर हे काम कोणाचं असतं? अनुमस्तिकाचं. आणि मेडुला मस्तिष्कपुच्छ हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास, शिंकणे, खोकणे, लाळ इत्यादी निर्मिती इथे अनैच्छिक क्रियांवरती नियंत्रण होते. अनैच्छिक ज्या क्रियांवरती आपलं नियंत्रण नसतं त्यांना अनैच्छिक क्रिया असे संबोधले जाते. आणि मेरुरज्जू याचं कार्य कोणतं? त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे, मेंदूपासून स्नायू आणि ग्रंथीकडे आवेगाचे वहन करणे, प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वय केंद्र म्हणून कार्य करते. हे असं मेरुरज्जूचं कार्य आहे. हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जात असतो. आणि या ठिकाणी आपण थांबूया. ही झाली मध्यवर्ती चेतासंस्थेच्या बाबतीमध्ये. आणि दुसरी चेतासंस्था असेल परिघीय चेतासंस्था, त्याचा आपण अभ्यास पुढच्या व्हिडिओमध्ये करूया.